त्यांनी यामध्ये मांडली. सध्या अनेक वर्षापासून शैक्षणिक भत्ता, वाहतूक भत्ता, कन्या सलाम जो आहे, धुळाईचा भत्ता, हे जे तसेच कंटिन्युअस तसेच एकसारखे दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये महागाईचा विचार न करता जी वाढ दिल्या गेली ती चुकीची आहे. आणि म्हणून या सर्व भत्त्यांमध्ये सुद्धा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरक्षा त्यांचा योग्य व्हावा आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये या हिशोबानं साधारणतः सर्वांना वाढ द्यायला पाहिजे. आणि 30% वाढ सर्वांच्या पदरामध्ये पडायला पाहिजे. आणि सर्व चतुर्थ श्रेणीपासून खालच्या पासून वरपर्यंत सर्वांना एकसारखी, अधिकाऱ्यांना जास्त यांना खाली असं होणार नाही. त्या पद्धतीनं एकसारखी वाढ देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. आता हे सर्व प्रकरण सरकार, राज्य सरकारकडे जाईल आणि सरकार मग त्याच्यावर निर्णय घेईल करणार आहे. धन्यवाद. रहिवासी आपले प्रतिनिधी अध्यक्ष मोहन शर्माजी यांनी आपले मोठे मानलं पगार संदर्भात. धन्यवाद.